नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे संकल्प कोचिंग क्लासेस शिवराज संघ. मी प्राध्यापक पवन आंबोरे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचं यापूर्वी व्हिडिओमध्ये केला होता. त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो की नॉमेनक्लेचर, क्लासिफिकेशन जे काय भाग आपण शिकलो होतो. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी आपल्याला शिकायचं आहे मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ऐकून 6 प्रकारचे जे मेथड ऑफ प्रिपरेशन आहे. ठीक आहे, आता आपण वन बाय वन आपण सर्व बघू शकतो. ठीक आहे, पहिल्या मेथड नाव आहे फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स, फ्रॉम असिल क्लोराइड्स अँड ॲसिड अनहाइड्स. त्यानंतर फ्रॉम इस्टरमध्ये ऐकून 2 पद्धती आहेत. पहिली आपली ॲसिडिक हायड्रोलिसिस, दुसरी आपली अल्कलाइन हायड्रोलिसिस. त्यानंतर चौथा आपला एक प्रकारचा फ्रॉम अल्किल बेन्झीन, त्यानंतर पाचवी फ्रॉम अल्किन्स आणि 6वी नंबरची आपली सरसर फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ठीक आहे, तर आपण वन बाय वन आपण बघू शकतो. तर थोडासा आपण व्हिडिओ झूम करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज रोजी आपण शिकत आहोत फ्रॉम नायट्राइल्स अँड अमाइड्स. यामध्ये आपण घेतलंय जे काय तर अल्किल नायट्राइल्स आहे. हे झालं आपलं अल्किल नायट्राइल्स. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या अल्किल नायट्राइल्स आपण काय करायचं, पेन अल्किल नायट्राइल्स अंडरगो ॲसिडिक हायड्रोलिसिस. यस, वेन्स वी रिपीट अगेन, पेन अल्किल नायट्राइल्स अंडरगो ॲसिडिक हायड्रोलिसिस टू फॉर्म अमाइड. इथं बघा जे काय तर हा आपण वॉटर सोबत काय करताय, हायड्रोलिसिस करतो. ठीक आहे, अंडरगो हायड्रोलिसिस. तर बघा इथे काय प्रकारचा हा जो H पॉझिटिव्ह आहे तो आपल्या N सोबत जातो सरसर, आणि जो OH निगेटिव्ह आहे तो आपल्या कार्बनला सरसर अटॅच होतो. असं एक प्रकारचं तयार झाल्यानंतर इथं जे एक प्रकारचं तयार झालं स्ट्रक्चर त्याला आपण अमाइड म्हणू शकतो. आणि अमाइडचं आपण एक प्रकारचं असं रूपांतर केलं, लक्षात घ्यायचं काय तर. आणि अमाइडला आपण परत काय केलं प्रकारचं ॲसिडिक हायड्रोलिसिस केलं, विच इज यूज द डायल्यूट HCl, दॅट इज द हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्यानंतर बघू शकतो काय तर आपल्याला करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला सरसर मिळून जाते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण बघत आहोत की नेमकं हा जो अल्किल नायट्राइल्स आहे. ठीक आहे, ह्या अल्किल नायट्राइल्सला RC ट्रिपल बॉन्ड N आहे जे काय तर हा H पॉझिटिव्ह N जो अटॅच होतो, आणि रिमेनिंग आपला जो H2 मधला OH आहे तो आपला कार्बन जो चालला जातो, आणि अशा प्रकारचं स्ट्रक्चर तयार होते. या स्ट्रक्चरला आपण अशाच प्रकारचं लिहू शकतो, आणि आपण अमाइड असं म्हणू शकतो सरसर. आणि अमाइडला आपण जर काही प्रकारचं ऍसिडिक हायड्रोलिसिस केलं, काय केलं आपण एक प्रकारचं ऍसिडिक हायड्रोलिसिस केलं बाय युजिंग द डायल्यूट HCl टू फॉर्म द करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड. Once again, repeat the description of this reaction. When alkyl nitriles or aryl nitriles undergoes hydrolysis to form the amide, which on further oxidation with the help of dilute HCl, dilute hydrochloric acid, or which on further acidic hydrolysis to give the corresponding कार्बोक्सिलिक ऍसिड. यस विद्यार्थी मित्रांनो, पाहू शकता अगदी सोपी मेथड आहे. फ्रॉम नायट्राइल पासून आणि अमाइड पासून एक प्रकारचं जे फॉर्म करतो आपण कार्बोक्सिलिक ऍसिड. ठीक आहे, तर विद्यार्थी आपण समोरची मेथड पाहू शकतो. परत एकदा पाहू शकता, याचं दुसरं एक्झाम्पल आपण बघू शकतो जे काय तर इथे बघा. आता हा जो आपला RC ट्रिपल बॉन्ड N आहे त्याचं नाव अल्किल नायट्राइल्स आहे. याचं सुद्धा आपल्या एक प्रकारचं सुरुवातीला हायड्रोलिसिस करायचं, आणि जो एक प्रकारचा आपला अमाइड प्रोडक्ट येतो त्या अमाइड प्रोडक्टला आपल्याला काय करायचं आहे, ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचा बाय द डायल्यूट HCl. विच टाइप ऑफ ऍसिड यूज इन दिस रिएक्शन फॉर द ऍसिडिक हायड्रोलिसिस, दॅट इज द डायल्यूट HCl. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा आता R जनरली जसा तसा असतो, त्यानंतर C जसा तसा असतो, आणि इथे बघा जे काय तर ट्वाइस H2 आहे. ठीक आहे, तर ट्वाइस H2 म्हणजे 2 ऑक्सिजन जसा तशी इथे राहणार, आणि HCl मधला एक H जे काय सरस तो आपलं तयार होणार सरस. म्हणजे काय झालं एक प्रकारचं R जसा तसा, C जसा तसा, आणि 2 ऑक्सिजन आपल्या H2 मधले आणि एक हायड्रोजन आपल्या HCl मधला, ते फॉर्म करते सरसचा कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर ऐकून आपल्याला आपला काय राहिला जे काय तर नायट्रोजन जशा तसा राहिला, रिमेन सेम राहिला. त्यानंतर 4 हायड्रोजन आहे आणि एक प्रकारचा सेल आहे. ते आपल्या एक प्रकारचं नाही का साइड प्रोडक्ट तयार झाला, त्याचं नाव आपलं सरस NH4Cl. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा जे काय तर याचं सुद्धा एक प्रकारचं जनरल डिस्क्रिप्शन अतिशय सोपं आहे. ठीक आहे, आपण काय म्हणलं सरस की जे अल्किल नायट्राइल्स आहे त्याचं आपल्याला काय करायचं, हायड्रोलिसिस करायचं आहे. ठीक आहे, आणि एक प्रकारचं अमाइड फॉर्मेशन होते. अमाइड फॉर्मेशन झाल्यानंतर त्यामध्ये आपण काय करायचं आहे, ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचं आहे. पण आपण जनरली त्याच्यामध्ये डायल्यूट HClच आपण यूज करू शकतो. त्याने एक प्रकारचं आपलं ऍसिडिक हायड्रोलिसिस होऊ शकते, आणि ऍसिडिक हायड्रोलिसिस झाल्यानंतर करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड आपल्याला सर्वसे मिळू शकते. ठीक आहे, तर पुढची मेथड आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर बघा समोरची मेथड आपली जे काय तर फ्रॉम असिल क्लोराइड्स अँड ऍसिड अनहायड्राइड. ठीक आहे, तर बघा 2 पद्धतीने आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म करायचं आहे. पहिला आपलं असिल क्लोराइड आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवातीला असिल क्लोराइडचं बघू शकतो. ठीक आहे, इथं बघा एक्झाम्पल आपल्या सरळ जनरल. ठीक आहे, ही जनरल रिएक्शन झाली कशाची, असिल क्लोराइडची, आणि एक प्रकारचं एक्झाम्पल. ठीक आहे, वन बाय वन आपण पाहू शकतो. इथे बघा जे काय तर काय म्हणलं आपण एक प्रकारचं ऍसिड क्लोराइड अंडरगो हायड्रोलिसिस, दॅट इज द बॉईल विथ वॉटर. ठीक आहे, म्हणजे जे एक प्रकारचं ऍसिड
असिल क्लोराईड, ठीक आहे, आपण नाही का वॉटर सोबत बॉईल केल्यानंतर एक प्रकारचं आपण इथं एक साइन डेल्टा साइन देऊ शकतो, ठीक आहे, डेल्टा साइन, कारण इथं प्रकारचं बॉईल आहे, ठीक आहे. तर बघा जे काय तर बॉईल केल्यानंतर आपण काय म्हणतो सर, असं व्हेन असिल क्लोराईड अंडरगो हायड्रोलिसिस दॅट इज द बॉईल विथ वॉटर देन करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड इज ऑब्टेन, देन द करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड इज ऑब्टेन. आता बघू शकतो जे काय इथं बघा जे काय तर हा जो आपला H आणि हा Cl आहे, ठीक आहे. याच्याने Cl कुठे गेला आपला सरस साइड प्रोडक्ट मध्ये गेला. साइड प्रोडक्ट मध्ये गेल्यानंतर आपण जे उरलं जे काय RC डबल O आणि रिमेनिंग O आहे असं इथे जे काय पाहू शकतो, ठीक आहे. त्याचप्रमाणे जनरल प्रमाणे एक्झाम्पल पाहू शकतो ऍसिटिल क्लोराईड, ठीक आहे, CS3COCl HOH. काय म्हणलं आपण सर, व्हेन ऍसिटिल क्लोराईड अंडरगो हायड्रोलिसिस दॅट इज द बॉईल विथ वॉटर मॉलिक्युल्स then the acidic acid is obtained, then the acidic acid is obtained, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो ही झाली दुसरी मेथड. आपण आता पाहू शकतो तिसऱ्या क्रमांकाची मेथड, ठीक आहे. तर बघा आधी आपण जे काय पाहिलं होतं असिल क्लोराईड, ठीक आहे. आता बघायचं आपलं ऍसिड अनहायड्रेट, ठीक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो आता की ऍसिड अनहायड्रेटला आपण काय करायचं आहे, हायड्रोलिसिस करायचं आहे. हायड्रोलिसिस केल्यानंतर किंवा आपण त्याला आपण बॉईल विथ वॉटर मॉलिक्यूल सुद्धा म्हणू शकतो. आणि बघा इथं एरो मध्ये डेल्टा चिन्ह आहे, ठीक आहे. डेल्टाचं चिन्ह म्हणजे ऍक्च्युअली काय असते, हीटिंग म्हणा, बॉइलिंग म्हणा, ठीक आहे, किंवा डिकम्पोजिशनला सुद्धा आपण डेल्टा साइन देऊ शकतो, ठीक आहे. आता बघा जे काय तर जनरली इथे काय म्हणलं आपण सर असं की ऍसिड अनहायड्रेटचं काय होतं, हायड्रोलिसिस होत आहे, ठीक आहे. म्हणजे काय एक प्रकारचं जे बॉईल होणं एक प्रकारची प्रोसेस आहे ते सर्व ऍसिड अनहायड्रेट मध्ये होणार, ठीक आहे. आता बघा जेव्हा एक प्रकारचा ऍसिड अनहायड्रेट वॉटर सोबत किंवा ऍक्च्युअली ऍसिड अनहायड्रेटचा हायड्रोलिसिस होत आहे, तर ऍक्च्युअली नाही का प्रोडक्ट मध्ये आपल्याला 2 मॉलिक्युल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सरसे मिळत असते. किती 2 मॉलिक्युल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, ते कशात बघू शकतो. आता बघा जे काय तर इथं बघा स्ट्रक्चरला कसं रीड करा आपण RC डबल O R डॅश, ठीक आहे. हे झाले एक प्रकारचं नाही का अनहायड्रेटचं स्ट्रक्चर झालं, ठीक आहे. अनहायड्रेटचं स्ट्रक्चर झाल्यामुळे आपण त्याला बघू शकतो जे काय आता. पण हे कधी पण लक्षात ठेवायचं की आपण जनरली इथं नाही का आता कार्बोक्सिलिक ऍसिड कधी पण, आता हे एक एक्झाम्पल झालं, सॉरी हे जनरल रिएक्शन झाली आणि एक एक्झाम्पल, ठीक आहे. आता बघा ऍसिटिक अनहायड्रेट मध्ये आपण नाही का एक एक्झाम्पल घेतो, ठीक आहे, जनरल एक्झाम्पल. त्याच्यामध्ये सुद्धा आपण काय केलंय की एक प्रकारचं आपलं 2 मॉलिक्युल आपले ऍसिडिक ऍसिड सरस ऑब्टेन झाले. का, कारण आपण एक प्रकारचं जे घेत आहोत ऍसिडिक अनहायड्रेट म्हणा किंवा ऍसिड अनहायड्रेट म्हणा, त्याच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप असल्या कारणाने आपल्याला सरस 2 मॉलिक्युल ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड सरस मिळत राहते. बघा ते काय डिस्क्राइब करू शकतो. सिमिलरली ऍसिडिक अनहायड्रेट काय म्हणलं आपण सरस, ज्याप्रमाणे असिल क्लोराईड झालं त्याचप्रमाणे आपलं ऍसिडिक अनहायड्रेट सुद्धा पाहायचं आहे. सिमिलरली acid anhydride undergo hydrolysis that is boiled with water, then the corresponding carboxylic acid is obtained, then the corresponding carboxylic acid is obtained. The example seen on the board, these are the general example and these are the acidic anhydride example, ठीक आहे. नेक्स्ट मेथड, तर बघा नंबर 3 ची मेथड आहे आपली की ज्याचं नाव आहे फ्रॉम ईस्टर. यामध्ये आपल्याला 2 पद्धतीने बघायचं आहे. एक आहे आपलं ऍसिडिक हायड्रोलिसिस आणि दुसरं आपलं अल्कलाइन हायड्रोलिसिस, ठीक आहे. तर सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे ऍसिडिक हायड्रोलिसिस. बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथं म्हणलं आपण की ईस्टर जे आहे, ठीक आहे, ईस्टरचं काय होणार नेमकं हायड्रोलिसिस होणार आहे. पण कोणतं ऍसिडिक हायड्रोलिसिस बाय युजिंग द डायल्यूट HCl दॅट इज द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड, ठीक आहे. बघा ते काय तिथं म्हणलं आपण सरस. आता एक साधी गोष्ट आहे, ईस्टरचं जर का आपण ऍसिडिक हायड्रोलिसिस केलं, ठीक आहे, ऍसिडिक हायड्रोलिसिस केल्यानंतर तर त्याच्यामध्ये काही प्रकारला करस्पॉन्डिंग जे काही ऍसिड मिळते जे ते मिळलं, पण त्यासोबत आपण एक प्रकारचा अल्कोहोल सुद्धा मॉलिक्यूल मध्ये, म्हणजे जनरली आपल्या ऍसिडचा एक मॉलिक्यूल आणि इच अल्कोहोलचा एक सुद्धा मॉलिक्यूल सरसे मिळून जाते. बघा आता आपण इथे सरसे मेन्शन केलं, ठीक आहे. हा जो RC डबल O R डॅश आहे, ठीक आहे. इथे बघा आपण एक प्रकारचा असं राऊंड केलं, ठीक आहे, म्हणजे R डॅश आणि H2 मधला OH, ठीक आहे, काय होते एक प्रकारचा तो निघून जातो सरस आणि अल्कोहोल फॉर्मेशन होते. रिमेनिंग जो आपला वॉटर मॉलिक्यूलला H पॉझिटिव्ह आहे तो आपल्या ऑक्सिजनचे निगेटिव्ह जवळ येतो सरस आणि एक प्रकारचा RC डबल OH सरस फॉर्म होते. त्याचप्रमाणे याचे एक एक्झाम्पल आहे सरस आपण पाहू शकतो काय ते की मिथिल ऍसिड आहे CS3C डबल याला आपण कसं वाचणार मिथिल ऍसिटेट. व्हाय इट इज ऍसिटेट, बिकॉज these are the methyl, CS is the methyl and CS3C that is the 2 carbon atom and we collectively called as the acetate. Yes, acetate, ठीक आहे. बघा ते काय तर या मिथिल ऍसिडेटचं सुद्धा नाही का आपण ऍसिडिक हायड्रोलिसिस करत आहोत. काय करत आहोत ऍसिडिक हायड्रोलिसिस करतो. ऍसिडिक हायड्रोलिसिस झाल्यानंतर ऍक्च्युअली बघा ते काय सिमिलरली हे जे काय आपलं आहे हा CS3 आणि हा जो OH आहे, ठीक आहे, जे राऊंड केलं, ठीक आहे, तो आपलं काय होतं सरस मिथिल अल्कोहोल साइड प्रोडक्ट निघतो, म्हणजे एक मॉलिक्यूल अल्कोहोलचा निघतो आणि एक मॉलिक्यूल सरस कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतो. याचं नाव आहे प्रकारचं ऍसिडिक ऍसिड आणि एक प्रकारचं मिथिल अल्कोहोल, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अगदी पाहायला सोपं केलं तर अगदी सोपी मेथड आहे. तर आपण अल्कलाइन हायड्रोलिसिस बघू शकतो, ठीक आहे. तर बघा आपल्या जे काय तर
अल्कलाइन हायड्रोलिसिस आहे, ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपली ऍसिडिक हायड्रोलिसिस होती त्यामध्ये आपण काय म्हणलं सरस 1 मॉलिक्युल ऑफ इच कार्बोक्सिलिक ऍसिड आणि 1 मॉलिक्युल ऑफ इच अल्कोहोल सरस मिळत होते. यामध्ये सुद्धा एक प्रकारचं आपल्याला इथं जे आपण इंटरमिजिएट फॉर्म करतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मिथिल अल्कोहोल मिळणार किंवा ऍक्च्युअली अल्कोहोल मिळणार. आता बघू शकते काय, तर बघा आता एक्झाम्पल याचं सरस फेन मिथिल फॉर्मेट अंडरगोज अल्कालाइन हायड्रोलिसिस, दॅट इज द रिएक्ट विथ NaOH और KOH, दॅट इज द आपण अल्कली कोणते सुद्धा यूज करू शकतो, NaOH म्हणा KOH म्हणा जे काय असेल ते यूज करू, पण जनरली आपण NaOH आणि KOH च्या प्राधान्य देऊ खूप सारे अल्कली आहे, ठीक आहे. बघा आता जे एक प्रकारचं नाही का, आता मिथिल फॉर्मेट अंडरगोज alkaline hydrolysis, that is the react with NaOH, that is sodium hydroxide, then there is the formation of sodium formate. बघा आता जे काय सोडियम फॉर्मेट कसं तयार झालं ते बघा, मिथिल फॉर्मेट मधला CH3 आणि NaOH मधला म्हणजे अल्कली मधला OH साइड पोर्ट मध्ये मिथिल अल्कोहोल असं फॉर्म झालं सर, इथे दिसत तुम्हाला, ठीक आहे. त्यानंतर आता बघा हा सोडियम फॉर्मेटला आपण काय विच ऑन फर्दर ऑक्सिडेशन्स विथ कॉन्सन्ट्रेटेड HCl, it gives the formic acid and side product is the sodium chloride. आता बघा जे काय आपण पाहिलं जे काय तर हा मिथिल फॉर्मेट मधला HCOO CH3 मधला जे काय CH3 आणि NaOH मधला OH घ्यायचा आपल्याला जे काय तर आपण इथे रिमूव्ह केला आपण, ठीक आहे. त्यानंतर बघा आणि एक प्रकारचं नाही केल्यानंतर इथे सोडियम फॉर्मेट तयार झालं, मिथिल अल्कोहोल आपला साइड प्रोडक्ट आला, तो रिमेन जे काय असेल ते, ठीक आहे. पण त्यानंतर बघा आता या सोडियम फॉर्मेटचा आपल्याला काय करायचं आहे, विचार फर्दर ऍसिडिफिकेशन करायचं, ठीक आहे. सॉरी अल्कालाइन हायड्रोलिसिस करायचं, ऍसिडिक हायड्रोलिसिस म्हणून तुम्हाला, ठीक आहे. अल्कालाइन हायड्रोलिसिस करायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा जे काय आता म्हणलं तुम्हाला इथं, तर बघा इथे जे काय HCOO आणि HCl झालं, ठीक आहे. तो एक प्रकारचा नाही का झाल्यानंतर आपण ऍसिडिक हायड्रोलिसिस केल्यानंतर आपण जे काय म्हणतो इथं जो एसिड यूज केला तो आपला कॉन्सन्ट्रेटेड एसिड आहे, नॉट द डायल्यूट एसिड, ठीक आहे. बघा आता केल्यानंतर काय एक प्रकारचं इथं आपल्याला करस्पॉन्डिंग ऍसिड न मिळतात, ठीक आहे. आपल्याला जे काय आपण एक इस्टर घेतलो, ठीक आहे, आपण फॉर्म इस्टर पासून बनवतो, ठीक आहे, बाय अल्कालाइन हायड्रोलिसिस, ठीक आहे. तर बघा आता अल्कलाइन हायड्रोलिसिस आणि याच्यामध्ये फरक काय, त्याच्यामध्ये आपण नाही का हायड्रोलिसिस केलं होतं ते एसिड वापरला होता, ठीक आहे. याच्यात आपण काय करतो ऍक्च्युअली अल्कलाइन हायड्रोलिसिस मध्ये आपण NaOH KOH हे अल्कलीज किंवा बेस आपण सरस वापरतो, त्यामुळे आपण त्याला अल्कलाइन हायड्रोलिसिस असं म्हणू शकतो, ठीक आहे. आणि जनरल लक्षात घ्यायचं दोन्ही पण ऍसिडिक आणि अल्कलाइन जे काय आपल्या पद्धती आहेत ते आपण इस्टर पासून फॉर्म करताय काय करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक ऍसिड, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपलं सरस जे फॉर्म झालं एक्झाम्पल जे आपलं सरस फॉर्म झालं. आता बघा काय म्हणलं आपण सरस फेन इस्टर अंडरगो अल्कलाइन हायड्रोलिसिस, काय म्हणलं आपण सरस फेन इस्टर अंडरगो अल्कलाइन हायड्रोलिसिस टू फॉर्म सोडियम फॉर्मेट which on further oxidation with concentrated HCl it gives the formic acid, ठीक आहे. आता बघा दोन पद्धतीचे आपल्या मेथड त्या फ्रॉम इस्टर पासून ऍसिडिक हायड्रोलिसिस आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस, ठीक आहे. थोडंसं बघत चला, याच्यामध्ये एक जास्त काही डिफरन्स नाही जे काय तर त्याच्यामध्ये HCl आपण यूज केलं डायल्यूट HCl आणि याच्यामध्ये आपण अल्कोहोल यूज करतो, ठीक आहे. पण याचा आपण जनरली हे जो प्रोडक्ट आल्यानंतर, ठीक आहे, याचा सुद्धा अल्कोहोल मॉलिक्युल आला, याचा सुद्धा एक प्रकारचं आपलं फॉर्मेट इस्टर सरस तयार झालं. त्याला आपण काय करायचं इस्टरला परत आपण काय करायचं आहे ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचं, पण कॉन्सन्ट्रेटेड HCl नच आपल्याला ऍसिडिक हायड्रोलिसिस केल्यानंतरच आपल्याला काय सरस अल्कलाइन हायड्रोलिसिस मध्ये काय एक प्रकारचं फॉर्मिक ऍसिड म्हणा किंवा आपण जनरली कार्बोक्सिलिक ऍसिड सरस फॉर्म होऊ शकते, ठीक आहे. तर आपण समोरची मेथड बघू शकतो आता. तर बघा चौथ्या नंबरची आपली मेथड आहे, त्या मेथडचं नाव आपलं जे काय तर फ्रॉम अल्किल बेन्झीन, ठीक आहे. आता बघा जनरली आपण बघू शकतो अल्किल बेन्झीन म्हणजे काय जनरली पाहू शकतो, हा बघा हा CH3 झाला म्हणजे अल्किल झाला आणि हा रिंग झाली ऍक्च्युअली ते बेन्झीन असेल, म्हणून आपण त्याला म्हणतो फ्रॉम अल्किल बेन्झीन पासून आपल्याला एक प्रकारचा कार्बोक्सिलिक करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलिक सरस फॉर्म करेल, ठीक आहे. आता बघा जे काय तर जनरली एरोमॅटिक स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. एरोमॅटिकचं स्ट्रक्चर असल्या कारण आपण मोस्ट जे काय तर आणि बघा एरो इथे लिहिले असेल तुम्हाला KNO4+H2 KNO+H2, ठीक आहे. बघा कधी मला लक्षात ठेवायचं आपण या अल्किल बेन्झीनचं ऑक्सिडेशन करून काय करून एक प्रकारचं ऑक्सिडेशन करून आणि त्यामध्ये एक प्रकारचं स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट वापरून आपण नाही काय करत आहोत सरस अल्किल बेन्झीनचं एक प्रकारचं नाही का कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये सरस रूपांतर करत आहोत, ठीक आहे. म्हणजे हे जे अल्किल बेन्झीन आहे ऑक्सिडाइज होऊन एक प्रकारचं COOH ग्रुप मध्ये सरस कन्व्हर्शन होतं, ठीक आहे. आता बघा हे कसं पाहू शकतो आपण, ठीक आहे. हा बघा इथं आपल्या एक प्रकारचं टोलिन आहे, ठीक आहे. म्हणजे एरोमॅटिकला जर का CH3 अटॅच असेल तर ते एक प्रकारचं काय व्हायला असतं टोलिन व्हायला. टोलिन बघा आता काय मला सरस हेन टोलिन इज ऑक्सिडाइज बाय, हा जे दिसत आहे आपल्या प्रकारचा ऑक्सिडेशनचा एक, ठीक आहे. बघा आता वेन टोलिन इज ऑक्सिडाइज बाय strongest oxidizing agent like KNO4 alkaline KNO4 or
ऍसिडिफाईड KNO4 और कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड तिघापैकी आपण एक कोणता यूज करू शकतो. ठीक आहे, रिपीट वन्स अगेन, ऍसिडिफाईड KNO4 और अल्कलाइन KNO4 और कॉन्सन्ट्रेटेड KNO4 आपण तिन्हीपैकी एक कोणताही एजंट या एरोवर सरस लिहू शकतो. ठीक आहे, बघा आता जे काय तर झाल्यानंतर काय सरस या CH3 चं काय कन्व्हर्शन कशा व्हायला सरस COH मध्ये व्हायला. म्हणजे जनरली बघा टोलिनला आपण ऑक्सिडाइज करून जे काही प्रकारचं इन द प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे त्याला आपण अल्कलाइन ऍसिडिफाईड किंवा एक प्रकारचा कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वापरू शकतो आणि बेन्झोइक ऍसिड मध्ये सरस कन्व्हर्शन होतं. ठीक आहे, बघा आता त्यांनी सोपं आहे काय तर हे जे काय आपलं सरस दिसत आहे हा कार्बन रिंग जशा तसं रिंगला कुठे डिस्टर्ब होत नसतं. ठीक आहे, सी जशा तसं राहतो हा जी एक प्रकारचं जे ऑक्सिजन आहे सरस. ठीक आहे, ऑक्सिजन आपल्याला नाही का जेवढं कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्मेशन साठी लागत असतात. ठीक आहे, जनरली आपण शकतो किंवा जनरली आपण बोलू शकतो इथे नाही का 2 टाइम की थ्राइस टाइम सरस लिहून असते ते सुद्धा चालते आणि असं सुद्धा लिहिलं तर म्हणजे ऍक्च्युली आपण जेवढं फॉर्मेशन प्रोडक्ट फॉर्मेशन जेवढं काय आपल्याला ऑक्सिजन लागत आहे. ठीक आहे, तेवढं आपण जे काय ते करू शकतो. ठीक आहे, मग इथे जे काय आपण काम सरस हा जो आपला ठीक आहे हा जो आपला ऑक्सिजन आहे CO आणि एक प्रकारचा जो H आहे. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युली आपला कार्बोक्सिलिक ऍसिड फॉर्म करण्यासाठी जे सरस लागेल. ठीक आहे, तर काय झालं प्रकारचं टोलिनचं आपण काय केलं ऑक्सिडेशन करून बाय द स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट दॅट इज KNO4 H2 एक प्रकारचं नाही का बेन्झोइक ऍसिड सरस फॉर्म झालं. ठीक आहे, बघा दुसरं एक्झाम्पल सुद्धा जे काय जसं तसं जे काय बघा आता इथे बघू शकतो तुम्ही जे काय तर आता प्रोपिल बेन्झीन आहे. ठीक आहे, प्रोपिल बेन्झीनचं सुद्धा नाही का आपण काय केलं एक प्रकारचं ऑक्सिडेशन केलं आणि कधी पण लक्षात ठेवायचं 3 ऑक्सिडायझिंग एजंट आहे. अल्कलाइन KNO4 सुद्धा आहे, त्यानंतर ऍसिडिफाईड KNO4 सुद्धा आहे, त्यानंतर कॉन्सन्ट्रेटेड KNO4 सुद्धा आहे जे काय जिंकलेलं. ठीक आहे, बघू शकतो आपण जे काय तर इत्यादी प्रकारे आपल्याला एक प्रकारचं करता येते आणि यामध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तुम्ही युट्यूब वर जाऊन बघू शकता आणि त्यामध्ये परत जर तुम्हाला अडचण असेल तर मला विचारू शकता. ठीक आहे, पण जनरली याचं आपण अल्कली बेन्झचं ऑक्सिडेशन करून जे काय बघत आहोत ते सरस आपल्याला बेन्झोइक आणि सरस मिळतं. ठीक आहे, समोरची रिएक्शन बघू शकतो म्हणजे काय तर बघा समोरची रिएक्शन आपली जे काय तर फ्रॉम अल्किन्स पासून. ठीक आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड कॅन ऑल्सो बी प्रिपेअर बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. म्हणजे काय मला पण सरस जनरली बघा आता कार्बोक्सिलिक ऍसिड आपण नाही का अल्किनचं ऑक्सिडेशन करून सुद्धा आपण सरस ऑब्टेन करू शकतो. पण ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंटची गरज असते जे की आधीच आपण आधीचे रिएक्शन पाहिलं होतं की ऍसिडिफाईड KNO4 किंवा अल्कलाइन KNO4 सुद्धा पाहू शकतो किंवा कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड किंवा कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सुद्धा आपण घेऊ शकतो. ठीक आहे, तर बघा जे काय आता म्हणलं इथे सरस आपण इथे एक्झाम्पल आहे फिनिल इथिनचं एक्झाम्पल. ठीक आहे, आता बघा कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन व्हायचं काही करणार. ठीक आहे, इथं आपण ॲलिपॅटिक फॉर्म मध्ये रिएक्शन घेतली. ठीक आहे, आता जेव्हा ॲरोमॅटिक फॉर्म मध्ये आपण रिएक्शन घेतो ते म्हणजे याप्रमाणे घेऊ शकतो. ठीक आहे, बघा आता जनरली 2 एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे पुस्तकामध्ये जे काही आपले एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सुरुवातीला पहिले एक्झाम्पल होऊ शकतो आपण फिनिलिक इथिन आहे. ठीक आहे, फिनिलिक इथिन म्हणजे बघा आता फिनिल म्हणजे बघा CCH5 सरस आणि इथिन काय आहे प्रकारचं CH_CH2 म्हणजे एक प्रकारचं नाही का 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड असल्या कारण आपण त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असं म्हणू शकतो. ठीक आहे, आपण अगदी बेसिक मध्ये शिकलो होतो की अल्केन अल्किन्स आणि अल्काइन्स का. ठीक आहे, आता बघा ते आपण बेसिक शिकण्याची काही गरज नाही आता जे काय आपण विमान आता सर्व काय बघत आलो. ठीक आहे, तर बघा आता इथे काय काही प्रकारचं हे जे KNO4 * डायरेक्ट सुपर. ठीक आहे, आपण काय प्रकारचं ते एरोवरचं हे जे दिसत तुम्हाला हे स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. म्हणजे आपण अल्किनचं ऑक्सिडेशन करून पण कशानं स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट ना अल्किनचं ऑक्सिडेशन करून आपण नाही का करस्पॉन्डिंग नाही का आपल्या सरस ऍसिड सरस मिळू शकतो. ठीक आहे, आता बघा जे काय तर जनरली पाहायला गेलो आपण जे काय आपण इथं बघू शकतो काय ते C6H5 CH11CH2. ठीक आहे, असं बघितल्यानंतर ही आपल्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये रिएक्शन आहे. ठीक आहे, हरकत काहीच नाही. तर बघा आता याच्यामध्ये म्हणलं आपण जे काय तर याचं आपलं ऑक्सिडेशन करावं लागते आणि ऑक्सिडेशन केल्यानंतर आपल्याला जे मिळणारं सरस ते करस्पॉन्डिंग नाही का ऍसिड सरस मिळू शकते आणि हे आपण ॲलिफॅटिक फॉर्म मध्ये सरस रिएक्शन दिली आपण याला ॲरोमॅटिक फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. दोन्ही सुद्धा एकच आहे. ठीक आहे, बघा आता जे काय तर बेन्झोइक ऍसिड आपल्याला सरस मिळालं. ठीक आहे, म्हणजे काय म्हणतात सर फिनिल इथिन ऑन ऑक्सिडेशन विथ strongest oxidizing agent that is the KNO4 plus diatomaceous super it gives the benzoic acid. ठीक आहे, बघा जनरल नाही का सरस एक्झाम्पल सोपा काही हरकत त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही किंवा कन्फ्युजन काही करणार. ठीक आहे, आपण फिनिल इथिनचं ऑक्सिडेशन जेव्हा करतो कोणत्या ऑक्सिडायझिंग एजंटनं सरस आपला KNO4 plus H2SO4. ठीक आहे, ते केल्यानंतर आपल्याला जे काय मिळते सरस तो बेन्झोइक ऍसिड सरस मिळू शकते. यालाच आपण अशा फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो म्हणजे एक प्रकारचं अशा फॉर्ममध्ये सुद्धा लिहू शकतो. काहीच हरकत नाही, दोन्ही सुद्धा एकच आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपले जे काय तर सायक्लोहेक्झिन आहे. सायक्लोहेक्झिन बघा 6 बाजू असल्या कारण त्याला आपण हेक्स म्हणलं सरस आणि त्या बाजूमध्ये एक डबल बॉन्ड प्लस इन म्हणलं आणि ऍक्च्युअली ते स्ट्रक्चर दिसत ते सायक्लिक स्ट्रक्चर असल्या कारण आपण त्याला
सायक्लो म्हणू शकतो. करस्पॉन्डिंग म्हणजे ऍक्च्युअली कलेक्टिव्ह त्याचं नाव झालं सर सायक्लोहेक्झेनचं नाव झालं. याचं सुद्धा आपलं काय करायचं सर असं एक प्रकारचं या म्हणजे एक लक्षात ठेवायचे काय तर आपण एक महत्वाचा पॉईंट माझा सांगत राहिला की कधी पण जे काय ऑक्सिडेशन होत आहे ठीक आहे सिंगल बॉन्डवर कुठेच काही अटॅक होणार नाही. सिंगल बॉन्डवर अटॅक झाला तर ऍक्च्युअली नाही का त्याची व्हॅलेन्सी बरोबर मेंटेन होणार नाही. व्हॅलेन्सी कुठे मेंटेन करण्यासाठी आपल्याला नाही का हा जो डबल बॉन्ड आहे कधी पण नाही का एक प्रकारचं ओपन होईल. ओपन झाल्यानंतरच ऍक्च्युअली नाही का तिथं जो कार्बन आणि हायड्रोजन ठीक आहे त्याच्यामध्ये एक प्रकार नाही का ते विशिष्ट प्रकारचं जे काय कार्बन हायड्रोजनची देवाणघेवाण सरस सुरू होईल आणि देवाणघेवाण सुरू झाल्यानंतर ऍक्च्युअली एक लक्षात घ्या जे काय इथं सुद्धा नाही का बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस इथंच होणार आहे का कारण इथं डबल बॉन्ड असल्या कारण सर काय इथं डबल बॉन्ड असल्या कारण बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस सुद्धा इथंच होणार आहे. इतरत्र कुठे सुद्धा होऊ शकत नाही ठीक आहे. याला सुद्धा ऍक्च्युअली नाही का काय म्हणतात आपण सर असं स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंटच वापरावं लागते जे की आपण वापरलाय केमोक्लो प्लस H2SO सोबत सरस वापर ठीक आहे. बघा ते काय तर आणि एक लक्षात ठेवा चला स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट ॲज वेल ॲज अल्कलाइन सुद्धा असू शकतो किंवा एक प्रकारचा ऍसिड बेस सुद्धा असू शकतो किंवा एक प्रकारचा आपण जनरली ऍसिड सुद्धा यूज करतो कोणते पण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड जनरली आपण जे यूज करतो. त्यानंतर आपण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड सुद्धा तिन्ही पण ऍसिड फार एक प्रकारचं कॉन्सन्ट्रेट स्वरूपात मिळतात आपल्याला ते आपण यूज करतो ठीक आहे. आता बघा ते काय म्हणलं आपण इथे जेव्हा नाही का आपण एक प्रकारचं काय केलं या बॉन्ड ब्रेकिंग केली कुठे या सायक्लोहेक्झिनच्या डबल बॉन्ड ठीक आहे इथंच होणार सरस ऑक्सिडेशन या सायक्लोहेक्झिनचे जेव्हा ऑक्सिडेशन होईल सरस ठीक आहे आपल्या ऍडिपिक ऍसिड सरस मिळू शकते. काय मिळू शकते सरस ऍडिपिक ऍसिड मिळू शकते. आता बघा जनरली काय तर इथे आणि इथे आपण करू शकत नाही ठीक आहे. इथे करू शकत नाही कधी पण नाही का तिथं प्रेझेन्स ऑफ टू डबल बॉन्ड सॉरी प्रेझेन्स ऑफ डबल बॉन्ड सरस ठीक आहे जिथं असेल तिथं आपण काय प्रकारचं ऑक्सिडेशन करा किंवा तिथे एक प्रकारचा बॉन्ड ओपनिंग होणार सरस जे बॉन्ड ओपनिंग झालं सरस तिथं आपण जे काय तर ऍक्शन किंवा रिएक्शन होऊ शकते इतरत्र कुठं होऊ शकणार नाही ठीक आहे. बघा जे काय तर आणि एक लक्षात ठेवायचं जे काय सायक्लोहेक्झिनचे जनरल या सीटी मध्ये म्हणा JEE म्हणा की नीट मध्ये म्हणा सायक्लोहेक्झिनचं जे एक प्रकारचं आपण ऑक्सिडेशन करतो स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट ठीक आहे तर या प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला सरस मिळू शकते याचं नाव ऍडिपिक ऍसिड. काय नाव याचं सरस ऍडिपिक ऍसिड आहे आणि या याच्यामध्ये सरस डबल बॉन्ड असल्या कारण इथंच फक्त ऑक्सिजन होऊ शकते इतर कुठेही होऊ शकणार नाही ठीक आहे. बघा आता जे काय तर आपलं फ्रॉम अल्किन पासून आपण काय म्हणलं सर कार्बोक्सिलिक ऍसिड कॅन ऑल्सो बी प्रिपेअर बाय द ऑक्सिडेशन ऑफ अल्किन म्हणजे आपण अल्किनचं ऑक्सिडेशन करून सुद्धा आपण नाही का एक प्रकारचा कार्बोक्सिलिक ऍसिड आपण ऑब्टेन करू शकतो. पण त्याला ऍक्च्युअली नाही का डिपेंडिंग आपण किंवा सुटेबल स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट आपण यूज करू शकतो आणि ते एक प्रकारचं ऍसिड बॅट सुद्धा असू शकते किंवा अल्कलाइन सुद्धा असू शकते. जनरली आपण कोणतेही जे आपण सुटेबल कंडिशन मध्ये आपण वापरू शकतो ते वापरू शकतो हरकत काहीच नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं अल्किनचं आपण ऑक्सिडेशन करूनच आपण नाही काही प्रकारचं कार्बोक्सिलिक ऍसिड सरस ऑब्टेन करू शकतो ठीक आहे. तर बघा आता समोरची आपली लास्टची मेथड आपण पाहू शकतो. बघा आता आपली शेवटची मेथड आहे जे की आपलं फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट ठीक आहे. म्हणजे बघा आता ग्रिग्नार्ड रिएजंट पासून आपल्याला सरस कार्बोक्सिलिक सरस फॉर्म करतात. पण सुरुवातीला एक लक्षात ठेवायचं आपण आधी सुद्धा शिकलो होतो व्हॉट इज मीन बाय द ग्रिग्नार्ड रिएजंट द कंपाऊंड अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड दॅट इज द RMgX कॉल्ड एज अ ग्रिग्नार्ड रिएजंट ठीक आहे. बघा जे काय आपण म्हणू शकतो द कंपाऊंड अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड इज कॉल्ड एज द ग्रिग्नार्ड रिएजंट इज कॉल्ड एज द ग्रिग्नार्ड रिएजंट ठीक आहे. बघा आता जे काय तर ग्रिग्नार्ड एजंट आपल्याला सरस आणि ते म्हणजे ऍक्च्युअली नाही का त्याचं रिएक्शन प्रोसिजर पाहिजे. तर बघा आता सुरुवातीला रिएक्शन आपण डिस्क्रिप्शन पाहू शकतो. आता व्यवस्थित डिस्क्रिप्शन अगदी सोपं डिस्क्रिप्शन ठीक आहे आपण पाहू शकतो जे काय तर बघा when solid CO2 is react with alkyl magnesium halide in the presence of pure and dry ether then there is the formation of intermediate Mg complex which on acidic hydrolysis म्हणजे ऍक्च्युअली नाही का आपल्याला इंटरमीडिएट कॉम्प्लेक्स acidic hydrolysis करायचं which an acidic hydrolysis to form the corresponding carboxylic acid ठीक आहे. बघा आता सुरुवातीला समजून घ्या ठीक आहे. आपण काय म्हणलं सॉलिड CO2 आहे ठीक आहे. सॉलिड CO2 चा आपण काय करतो रिएक्ट करतो अल्किल मॅग्नेशियम म्हणजे ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत आपण त्याला सहसा रिएक्ट करतो इन द प्रेझेन्स ऑफ प्युअर अँड ड्राय इथर ठीक आहे. प्युअर अँड ड्राय इथर सोबत आपण रिएक्ट करतो. ते केल्यानंतर ऍक्च्युअली काय प्रकारचा आपला कॉम्प्लेक्स मिळते सर म्हणजे एक लक्षात ठेवा चला कॉम्प्लेक्स एक प्रकारचं काय असतं the stage in between the reactant and product called as the intermediate state is called as the intermediate म्हणजे ऍक्च्युअली हे जे स्टेट आहे सर हायली रिएक्टिव्ह असते आणि कुठे कोणासोबत सुद्धा रिएक्ट होऊ शकते त्या कारणाने ऍक्च्युअली नाही का तो या फॉर्म मध्ये दीर्घकाळ राहू शकत नाही. म्हणून त्याला आपण एक प्रकारचं काय करायचं ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचं आणि करस्पॉन्डिंग कार्बोक्सिलाइज सरस आपल्याला मिळणार ठीक आहे. तर बघा जनरल जे काय तर हरकत काहीच नाही आपण आता रिएक्शन बघू शकतो ठीक आहे. आता बघा हा जो आपला एक प्रकार नाही का पॉझिटिव्ह निगेटिव्ह सायन्स सर्विस आहे ठीक आहे. आता बघा आपण म्हणू शकतो जे काय हा जो आपला
हा RMgX आहे सर, ठीक आहे. आता बघा जो RMgX आहे सर असं म्हणजे अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे. अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आपण त्याला ग्रीनरी म्हणू शकतो. सॉलिड CO2 बरोबर रिॲक्ट केल्यानंतर आपण तो एक प्रकारचा नाही का तो या फॉर्म मध्ये सर मिळते जे काय, ठीक आहे. बघा आता हा R म्हणजे R, हा C डबल बॉन्ड O, त्यानंतर हा O आणि हा MgX सर आपला जसा तसा मिळाला. हे झालं आपलं इंटरमिडिएट स्टेट झालं. याचा आपलं काय करायचं, ऍसिडिक हायड्रोलिसिस करायचं. म्हणजे बघा आता जे काय हे बघा जे काय आपण इथं पाहू शकतो. आता हा जो हा H आहे, ठीक आहे. हा H इथं सर असं इथे येणार, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली बॉन्ड फॉर्मेशन साठी करणार आपलं, ठीक आहे. बॉन्ड फॉर्मेशन मध्ये केल्यानंतर आपण म्हणू शकतो काय तर याला आपण म्हणू शकतो आपण जे की आपण आता हा जो OH आहे हा Mg आहे, ठीक आहे. आता Mg याच्यामध्ये काही प्रकारचे मेटल झालं आणि मेटलच ला आपण असं या प्रकारे लिहू शकतो. OH आपला हायड्रॉक्सी ग्रुप झाला, X म्हणजे आपले सर्वस्व हॅलाइड झालं. हे इत्यादी प्रकारे आपलं जे काय तर मेथड ऑफ प्रिपरेशन आहे जे काय तर आपण बघितलं जे काय आणि वन बाय आपण पाहिलं सुद्धा जे काय तर सुरुवातीला आपण नायट्रल पासून पाहिली, नायट्रल सॅमल पासून पाहिली, त्यानंतर आपण जे काय बरंच मध्ये पाहिली, ऍसिड क्लोराइड पाहिली, ऍसिड अनहाइड पाहिली, त्यानंतर आपण जे काय 4 नंबरची आपण पाहिली फ्रॉम अल्किल बेंझिन पासून पाहिली, त्यानंतर आपण 5 नंबरची पाहिली फ्रॉम अल्किल पासून पाहिली आणि 6 नंबर जे होतं सरस फ्रॉम ग्रिग्नार रिएजन होतं, ठीक आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण जे काय आता मेथड ऑफ प्रिपरेशन बघितलं, ठीक आहे. यामध्ये तुम्हाला जर काय अडचण असेल याची नोट्स तुम्हाला मी सरस ग्रुपवर प्रोव्हाइड करणार, ठीक आहे. आणि थोडंसं आपण जे काय तुम्हाला जे व्हिडिओ प्रिपेअर केल्यानंतर तुम्हाला सांगेल जे काय कोणत्याही प्रकारची अडचण असेल किंवा मेथड प्रिपरेशन तुम्हाला समजलं नसेल तुम्ही मला विचारू शकता सर हाऊ इट इज, यस हाऊ इट इज, ठीक आहे. तर बघा आता इथे जो आपला जो भाग आहे सरस इथं आपण मेथड प्रिपरेशन जो भाग आहे सरस आपला संपलेला आहे, ठीक आहे. कोणत्या प्रकारे तुम्हाला अडचण असेल तर मला आपल्या जे काय व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला विचारू शकता. आणि जे आपला समोरचा आपला जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपला फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी आपल्या सरस बघेल. थँक्यू.